जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून स्वच्छ मुरुड सुंदर मुरुड अंतर्गत मुरुड जंजिरा नगर परिषदेतर्फे एकदरा ब्रिज ते कोटेश्वरी मंदिर रस्ता समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आलाय। नगर परिषद, पोलीस विभाग, कोस्ट गार्ड, कस्टम विभाग तसेच परेरा मॅडम यांच्या आम्ही संस्थेचे स्वयंसेवक या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते। एकदरा ब्रिज, कोळीवाडा, मारुती नाका, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, कोटेश्वरी मंदिर या दरम्यान रस्ता आणि समुद्रकिनारी असलेला कचरा, प्लास्टिक बाटल्या, वाहून आलेल्या आणि तुटलेल्या अवस्थेतील जाळ्याचा कचरा, पालापाचोळा असा जवळपास 3 टन कचरा गोळा करून ट्रॅक्टर तसेच ट्रॉलीद्वारे उचलून त्याची तेलवडे येथील डम्पिंग ग्राउंड येथे विल्हेवाट लावण्यात आली। यावेळी समुद्रकिनारी क्लिनिंग मशीनचा वापर करण्यात आला। मुरुड नगर परिषद येथील शिवसेनेचा नगरसेवक आहे। मुरुड नगर परिषद जेव्हा जनरल मीटिंग झाली त्यावेळी आमचा एक विषय झाला की पहिले आपण स्वच्छता मोहिमेकडे भर द्यायचा, त्याच्यात प्लॅस्टिक बंदी, जास्त करून प्लॅस्टिक बंदी। ते प्लॅस्टिक बंदीचा विषय करताना एक जर स्वतःच आपण उतरलो नाही तर आपला कसा म्हणजे पुढच्या गोष्टी कसे करणार लोक तर, म्हणून आम्ही काय केलं की आपले नगरपालिका स्टाफ यांच्या वतीने सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष मॅडम यांच्या सहकार्याने MSAB, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, तहसीलदारांना तहसीलदार ऑफिस सगळ्यांना आम्ही एक लेटर काढलं आणि एकदरापासून कोटेश्वरी मंदिरपर्यंत अगदी रोडची आणि समुद्रकिनारी असणारे सगळे कचरा, प्लॅस्टिक तो आता उचलण्याचा कार्यक्रम आम्ही आज केलेला आहे आणि ती आज मोहीम पूर्ण झालेली आहे। नमस्कार, मी आराधना मुग्धा मंगेश दांडेकर, नगराध्यक्ष मुरुड जंजिरा। आज आम्ही मुरुडमध्ये एकदरा ब्रिजपासून ते कोटेश्वरी मंदिरापर्यंत स्वच्छता मोहीम घेतली होती आणि नगरपालिकेचं संपूर्ण स्टाफ, आमचे नगरसेवक सर्व, त्यानंतर सर्वच आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि मुरुडचे बरेच नागरिक आमच्यासोबत ह्या स्वच्छते मोहिमेमध्ये होते आणि कोस्ट गार्डचे पण माणसं आमच्यासोबत होती। त्यानंतर बरेचसे स्कूल्सचे बरेच स्कूल्स पण आमच्यासोबत जोडल्या होत्या। त्यानंतर आम्ही म्हणून एक प्रोजेक्ट नांदगावमध्ये रिसायकलिंगचं सेंटर आहे, त्यांची माणसंसुद्धा आपल्यासोबत होती आणि मला वाटतं आपण स्वच्छता हे करणं खूप गरजेचं आहे, कारण आपली माती किंवा आपलं गाव हे आपण स्वच्छ ठेवणं ही आपली प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि आपण ती पार पाडली पाहिजे। आणि त्यासाठी नगरपालिकेकडनं आम्ही दर महिन्याला अशी स्वच्छता मोहीम घेण्याचं ठरवलं आहे आणि आजचा हा कार्यक्रम पण खूप छान पद्धतीने आम्ही पार पाडला आहे। जवळजवळ 7-8 आम्ही ट्रक आहेत ते आम्ही भरून कचरा गोळा केला आहे। तर असंच आम्हाला साथ सगळ्यांची लागेल आणि आपण जर सोबत सर्वांनी मिळून स्वच्छता करण्याचं ठरवलं तर नक्कीच आपलं मुरुड स्वच्छ आणि सुंदर होईल, कारण की आपण बघतोच आहोत आता आपल्या मागेच एवढं छान समुद्र आहे। इतकं छान समुद्र असून आपण जर त्याला घाण करत असू तर टुरिझमवरती खूप अफेक्ट होईल आपल्या। तर तो न होण्यासाठी आपण आपल्या हातात ही गोष्ट घ्यावी स्वच्छतेची आणि आमच्यासोबत मिळून आपण एव्हरी मंथ, प्रत्येक महिन्याला आपण मुरुडमध्ये स्वच्छता करावी अशी माझी विनंती। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।